भविष्यामध्ये 30 वर्षानंतर जे इथे रेट असणार आहे त्याच्या हिशोबाने आज रोजी दर द्या. पण आम्ही एक म्हणजे त्यांना आधी पण सांगितलं, आता पण सांगतो, आज रोजी जे पैसे भेटत आहेत ना त्यांच्या हातामध्ये, ते त्यांनी व्यवस्थितरित्या इन्व्हेस्ट केले तर डेफिनेटली 30 वर्षानंतर त्या पैशाची व्हॅल्यू पण कदाचित 10 पट होईल ना. त्यामुळे त्यांना आम्ही त्यासाठी सुद्धा गाईड करणार आहोत की कशाच्या आज रोजी त्यांना पैसे भेटतील, त्यांचा वापर करावा जेणेकरून त्याची व्हॅल्यू आणि आज रोजी जी त्यांची लँड गेलेली आहे त्याची 30 वर्षानंतरची व्हॅल्यू त्याच्यामध्ये समांतर आहे. दोन्ही ठिकाणी हे जो रेट मी आता सांगितलंय तो ओनली लँडचा रेट आहे. याच्यावरती जर समजा कोणाचं घर आहे, कोणाचं झाडं आहेत, फळझाडं आहेत, वनचे झाडं आहेत किंवा आपल्याकडे ताडी आणि खजुरीची झाडं प्रामुख्याने भेटतात, तर या सर्व झाडांचा किंवा बिल्डिंगचा व्हॅल्युएशन वेगळा आहे आणि तो त्या डिपार्टमेंटने तिथे केलेला आहे.